खडकी सोडियेला मोठा. खडकीचा अर्थ काय घ्यायचा? खडकी म्हणजे आपलं अंतःकरण आहे. या अंतःकरणावरती मोठा सोडलेला आहे. आपल्या अंतःकरणावरती मोठा सोडल्या. मोठा सोडणारे गोपाळ कोणते कोणते होते त्यावेळेला? भगवंताच्या काळामध्ये पेंद्या, सुदाम्या, मधुमंगल, बोबड्या वगैरे हे सगळे होते. या सगळ्यांनी असणाऱ्या मोठा सोडल्या होत्या. कुठे? भगवंताच्या सोबत. पण आज असणाऱ्या आपल्या अंतःकरणावरती मोठा सोडलेल्या या संप्रदायाच्या अथांग असणाऱ्या खडकावरती, या संप्रदायाच्या अथांग पात्रावरती मोठा सोडलेल्या. मोठा सोडणारे गोपाळ कोण आहेत माहितीये का? ज्ञानोबाराया, तुकोबाराया, नाथ महाराज यांनी मोठा सोडलेल्या. कोणत्या मोठ्या सोडल्या? यांनी कोणत्या असणाऱ्या शिदोऱ्या सोडलेल्या? यांनी शिदोरी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सोडलेली आहे. ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 सोडलेली आहे. ज्ञानोबारायांनी अमृतानुभव सोडलेला आहे. तुकोबारायांनी तुकोबारायांचा गाथा सोडलेला आहे. 5वा वेद म्हणून ज्याला आपण म्हणतो तो तुकोबारायांनी त्या ठिकाणी सोडलेला आहे. नाथ महाराजांनी नाथ भागवत सोडले. नाथ महाराजांचं काय वर्णन करावं? जनार्दन एकनाथ खांब दिला. संप्रदायाचा जर कोणी खांब असेल, संप्रदायाचं एक मंदिर आहे, अभंग रचलेला आहे बहिणाबाईंना. काय अभंग आहे? ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले, जनार्दन एकनाथ खांब दिला, आणि तुका झाला ते कळत भजन करा, बहिणी फडकती ध्वजा. असा अभंग आहे पूर्ण. आपण 3 गोष्टींचा विचार करू. ज्ञानोबाराया, तुकोबाराया आणि नाथ महाराज तिघांचा आपण विचार करूया. या 3 गोपाळांना आपल्यासाठी शिदोऱ्या सोडल्या. प्रसाद कोणाला घ्यायचा आहे? आपल्याला घ्यायचा आहे. काला कोणाला घ्यायचा आहे? आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला काला घेत असताना काला करण्यासाठी जे गोपाळ आहेत ते गोपाळ कोण आहेत? पहिले गोपाळ ज्ञानोबाराया, दुसरे गोपाळ नाथ महाराज आणि तिसरे गोपाळ तुकाराम महाराज. या तिघांनी असणारा आपापल्या असणारा काय केलेला आहे? शिदोऱ्या सोडलेल्या आहेत. ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सोडली आहे, नाथ भागवत सोडलेले, तुकाराम महाराजांचा गाथा सोडलेला आहे. या तिन्ही असणाऱ्या गोष्टी एकमेकावरती अवलंबून आहेत. या तिन्ही गोष्टी एकमेकावरती अवलंबून आहेत. तुम्ही वाचा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, नाथ भागवत वाचा आणि गाथा वाचा. या तिघांमध्ये साम्य दिसेल महाराज. कसं साम्य दिसेल आहे का? जी ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीचं फार प्रचंड स्वरूप असणारं नाथ भागवतामध्ये, आणि जे नाथ भागवतात आहे ते सगळं स्वरूप कुठे आणून ठेवलेलं आहे? गाथ्यामध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सोडलेलं आहे. बहिणाबाईंनी अभंग उगच नाही लिहिलेला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत उगच नाही लिहिलेला. का लिहिलाय? 1-2 मिनिटात सांगतो आहे का? हे घर आहे, हे घर आहे. या घराला सगळ्यात पहिल्यांदा काय बांधावं लागतो? घर बांधताना पाया पहिल्यांदा बांधावा लागतो. पाया बांधल्यानंतर काय बांधावं लागतं? भिंती बांधाव्या किंवा खांब बांधावे लागतात. आणि त्याच्या भिंती पण नाही, अगोदर काय बांधतात? पिल्लर टाकतात ना, पिल्लर टाकतात, खांब बांधतात, आणि खांब बांधल्याच्या नंतर पुन्हा काय टाकतात? वरती स्लॅब टाकला जातो, म्हणजे छत बांधलं जातं. 3 प्रकार आहेत. संप्रदायाची उतरंड अशाच प्रकारची आहे बघा. सगळ्यात पायथ्याला ज्ञानेश्वरी ठेवायची, खांबाच्या ठिकाणी भागवत ठेवायचं, आणि कळसाच्या ठिकाणी गाथा ठेवायचा. आयुष्य मार्गी लागल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. कसं म्हणाल, कसं म्हणाल? नाथ महाराजांनी नाथ भागवत घेतलेलं आहे, नाथ भागवत लिहिलेलं आहे. पण नाथ भागवताचा प्रकार असा आहे बघा, ज्ञानेश्वरीचा आधार घेतलाय नाथ भागवतांनी, आणि तुकाराम महाराजांच्या गाथ्याला आधार दिलाय. म्हणजे ते काय? नाथांचं भागवत आहे. ज्ञानेश्वरीचा सगळा आधार कशामध्ये? तुम्ही अभ्यास योग बघा, सांख्य योग बघा, ज्ञान योग बघा, हे सगळे असणारे भागवतामध्ये वर्णन केलेले आहे. आणि भागवतामधलं सगळं जे असणारं ज्ञान आहे हे ज्ञान तुकाराम महाराजांनी आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये सांगितलेले आहे. फक्त एक फरक आहे बघा, फक्त एक फरक आहे, काळाचा फरक झालेला आहे. ज्ञानोबारायांची भाषा जर मागायला गेलं, पिंपळे महाराज ज्ञानोबारायांची भाषा, ज्ञानोबाराजे काय म्हणतात? जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे बसतिये मावळवीत विश्वाभासो जैसा उदयला चंडांशो अद्वयाब्जिनी विकासो विवेको जैसा. जय जय देव निर्मळ निज जना किल मंगळ जन्म जरा जरद जाल प्रभंजना. ही ज्ञानोबारायांची भाषा. आपल्याला कळणार आहे का? आपल्याला कळते का? त्याला अभ्यासच करावा लागतो, त्याला अभ्यासच करावा लागणार. मग ते त्याच्यापेक्षा थोडस असणारं नाथ महाराजांनी काय केलं? सोप्या भाषेमध्ये करून दाखवलं. काय केलं? जो जो जयाचा घेतला